पुरस्काराचे मानकरी आहे पुणे येथील रहिवासी तानाजी रामदास बोराडे। त्यांच्या काव्यसंग्रहाचे नाव आहे जळताना भुई पायतळी। तानाजी रामदास बोराडे यांचा काव्यसंग्रह जळताना भुई पायतळी हे कानसे आंबेगाव पुणे इथून आलेले आहे। यावर्षी फक्त एकच काव्यसंग्रह पुरस्कारासाठी पात्र ठरला आणि तोही प्रथम पुरस्कारासाठी जळताना भुई पायतळी। पेटताना गाव पाहवत नाही, जळताना भुई पायतळी हे जसं त्यांनी गावाबाबत म्हटलंय तसंच जमीन, दुष्काळ, कष्ट, माती इत्यादी बाबतही आहे। कसा वाचवावा बळीचा वंश हा प्रश्न उरात ठेवून या कवीने आपला काव्यसंसार संतांच्या वंशाच्या आधारे उभा करण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यांच्या कवितेतल्या ओळी, ती कविताच आहे त्यांची, त्या कवितेचं त्यांनी शीर्षक दिलंय कवितेला कवितेचे जन्मस्थळ। आईच्या पायातला काटा मी कितीदा उपटून काढलाय, आईच्या पायातला काटा मी कितीदा उपटून काढलाय, मी फक्त काटाच काढून टाकला, वेदना मात्र तशीच राहिली आईच्या रक्तबंबाळ पायात। तानाजी रामदास बोराडे। मान्यवरांना विनंती की त्यांनी तानाजी सरांचा सत्कार करावा। सर आपली कविता सादर करावी। सर्वांना नमस्कार। कवितेचं शीर्षक आहे पायाखालची सरकणारी जमीन। पायाखालची सरकणारी जमीन। नुसताच वाढत चाललाय बळीवंश, नुसताच वाढत चाललाय बळीवंश, पण तयार होत नाहीत वारसदार, जे घट्ट पकडून ठेवतील दोन्ही हातांनी पायाखालची सरकणारी जमीन, जे घट्ट पकडून ठेवतील दोन्ही हातांनी पायाखालची सरकणारी जमीन। आउटडेटेड वाटते कष्ट करून मातीतून मोती पिकवण्याची गोष्ट, आउटडेटेड वाटते कष्ट करून मातीतून मोती पिकवण्याची गोष्ट कागदावरच्या परीक्षा पास झालेल्या लेकरांना। ज्यांच्या आईच्या हातापायाला माखलेली असते मातीचीच मेहंदी, ज्यांच्या आईच्या हातापायाला माखलेली असते मातीचीच मेहंदी, त्यांनाही पडू लागली स्वप्न गोल्डमॅन बनण्याची, त्यांनाही पडू लागली सोनेरी स्वप्न गोल्डमॅन बनण्याची। तुकारामाच्या पोथीसारखा बापानं जपून ठेवलेला सातबारा पणाला लावून, तुकारामाच्या पोथीसारखा बापानं जपून ठेवलेला सातबारा पणाला लावून पोरं शोधतायत आता 60-40 करून पैशाचा पाऊस पाडणारा जादूगार, 60-40 करून पैशाचा पाऊस पाडणारा जादूगार। तर दुसरीकडे दररोज संपणाऱ्या 1.5 GB मधून डाउनलोडही होत नाहीये भुई सावरण्याची एखादी नवी गोष्ट, भुई सावरण्याची एखादी नवी गोष्ट। धन्यवाद। अतिशय सुंदर असं कवितेचं सादरीकरण